हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत रताळ्याची कापं. रताळ्याची कापं करण्यासाठी आपण हे रताळे घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि सोलून घ्यायची आहेत. हे बघा, अशा पद्धतीने चांगली सोलून घ्यायची आणि आपण कट करून घेऊयात. हे बघा, अशी गोल गोल कट करायचे. आता आपण ना कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे असे ठेवायचे आहेत आणि 5 ते 7 मिनिटं हे उकळून द्यायचे आहेत, वाफ घ्यायची आहे त्याची. हे बघा, आता 60-70% शिजलेले आहेत हे. आता आपण एक तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप चांगलं वितळून द्यायचं आहे. हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. अजून थोडं टाकायचं, चांगलं पसरवून घ्यायचं आहे. तव्याला लावून घ्यायचं आणि हे बघा, हे जे आपण शिजवून घेतलेले रताळे आहे ना, ते ह्याच्यावर एक एक सोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता एक बाजू 2 मिनटं एक बाजू शेकवायची आणि मग पलटी मारायची 2 मिनिटांनी. हे उकडलेलं आहे त्याच्यामुळे काही शिजायला वेळ लागत नाही. आता हे सगळं पलटी मारून घ्यायचं आहे आणि पलटी मारून सुद्धा 2 मिनटं ठेवायचं आहे. हे बघा, हे आता झालेलं आहे. दोन्ही बाजून चांगलं शेकवून घेतलेलं आहे आपण. आता एका बोलमध्ये काढून घेऊयात. हे चांगलं काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे आपण काढून घेतले. त्यामध्ये हे कोथिंबीर बारीक करून टाकूयात आणि अर्धी मिरची कट केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आता हे बघा, मिरी पावडर टाकायची आहे थोडी आणि चाट मसाला नाही का, तो टाकायचा आहे. तो थोडासा भुरभुरायचा ह्याच्यावर. एक चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाला पण टाकायचा. चाट मसाल्याने एक चटपटीत चव येते. आणि लिंबू पिळायचं आहे. हे बघा, आणि थोडीशी चटणी टाकायची आहे आणि हे चांगलं चवीनुसार मीठ टाकायचं थोडं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एकदम सुंदर, म्हणजे एकदम भारी लागतं, चटपटीत अशी चव ही. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.